वेलकम बॅक गाईज. एक छोटीशी इंटरेस्टिंग संकल्पना याची चर्चा आपल्याला करायची आहे. म्हणजे मिनरल वॉटर म्हणजे काय? सर, उन्हाळा सुरू झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये आपण बाहेर फिरतो. बऱ्याचदा पाण्याच्या बॉटल्स विकत घेतल्या जातात आणि त्या पाण्याच्या बॉटल्समध्ये बरेचसे प्रकार आपल्याला दिसतात. जसं की मिनरल वॉटर हा एक प्रकार असतो किंवा डिस्टिल वॉटर हा दुसरा प्रकार आपल्याला दिसून येतो किंवा शुद्ध केलेलं पाणी. असे वेगवेगळे प्रकार आपल्याला अ, त्या पाण्याच्या बॉटलचे सांगता येतात. स्प्रिंग वॉटर हा एक प्रकार आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये एक प्रकार मिनरल वॉटर काय आहे ते आपल्याला आता बघायचंय. तर व्याख्या सांगायची झाली तर ज्यावेळेस बर्फाचं किंवा पावसाचं पाणी जमिनीमध्ये नॅचरली झिरपतं, वेगवेगळ्या दगडाच्या सानिध्यामध्ये ते जमिनीमध्ये जातं, त्यावेळेस त्या दगडातली बरीचशी खनिजं त्या पाण्यामध्ये विरघळली जातात आणि मग त्याच्यापासून आपलं हे मिनरल वॉटर तिथं तयार होतं. आता हे मिनरल वॉटर बाहेर काढत असताना एकतर जमिनीतल्या दाबामुळं ते बाहेर येतं, जे की आपण कलेक्ट करतो. झऱ्यांच्या माध्यमातून ते कलेक्ट केलं जातं किंवा मग आपण बोरिंग करणार आहे मशीन्स टाकून किंवा मोटर टाकून ते पाणी जमिनीच्या बाहेर काढणार आहे. आता मिनरल वॉटर लगेचच बॉटलमध्ये भरणं आणि मार्केटमध्ये विकणं ही प्रोसेस तेवढी सोपी नाहीये. तर त्याच्यासाठी सर्टिफिकेशन्स घ्यावे लागतात. मग मिनरल वॉटरच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या डेफिनेशन्स ज्या आहेत, ह्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आपल्याला इथं दिलेल्या दिसून येतात. जसं की जागतिक नियमांचा विचार केला, तर ते नॅचरली जमिनीमध्ये गेलेलं असावं. ते अनप्रोसेस्ड बाहेर काढलं गेलेलं असावं आणि सोबतच वेगवेगळ्या बॅचेसमध्ये खनिजांचं प्रमाण सारखं असणं गरजेचं आहे. ठीक आहे. ही एक जागतिक व्याख्या त्याची सांगता येते. युरोपियन युनियन या व्याख्येचा वापर तिथं करते. तशीच भारताची पण व्याख्या आहे. ठीक आहे. भारतामध्ये BS 1342-8 सॉरी इंडियन स्टँडर्ड 1342-8 याच्यानुसार मिनरल वॉटरची व्याख्या जी आहे, ही मिनरल वॉटरची व्याख्या तिथे केलेली आहे. ठीक आहे. हे पाणी जमिनीतनं बाहेर काढलंय आणि त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचं प्रदूषण नसावं, असं हे IS 1342-8 हा नियम तिथं सांगतो. आता सोबतच भारतामध्ये मिनरल वॉटर थोडंफार प्रोसेस करण्याची परमिशन देण्यात आलेली आहे. मग या प्रोसेसिंगमध्ये ते पाणी गाळता येऊ शकतं, त्याचं एरिएशन करता येऊ शकतं किंवा UV लाईटचा वापर करून त्याचं निर्जंतुकीकरण तिथं करता येऊ शकतं. याच्या पलीकडे तुम्ही वेगवेगळ्या बॅचेसमध्ये मिनरल्सला ॲडजस्ट करण्यासाठी नवीन खनिजं त्याच्यामध्ये टाकू शकत नाही. हा क्रायटेरिया मिनरल वॉटरच्या बाबतीमध्ये भारतामध्ये फॉलो केला जातो. आणि सोबतच ज्यावेळेस आपण बॉटलमध्ये भरून हे पाणी विकणार आहे, त्यावेळेस FSSAI सोबतच BIS आणि ISIचं मार्क त्या बॉटलवर असणं तिथं गरजेचं आहे. ठीक आहे. सो हे काही इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला मिनरल वॉटर्स विषयी सांगता येतात. नेक्स्ट टाईम ज्यावेळेस तुम्ही बॉटल विकत घेणार आहे, तर नेमकं ते पाणी कसलं आहे, हे पहिले चेक करा. धन्यवाद.